जय जय रघुवीर समर्थ शुका सारिके पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठापनी ज्ञान योगेश्वराते नवे वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन. आज शनिवार दिनांक 18 एप्रिल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक चूक माझी झाली होती मागच्या व्हिडिओमध्ये, ती सुधारायची आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये माझा हिंदीमध्ये होता, त्याच्यामध्ये शंखाबद्दल माहिती दिली होती. त्याच्यामध्ये एक चूक सांगितलं होतं, पांचजन्य शंख अर्जुनाचा म्हणून मी उल्लेख केला होता. तर काही श्रोत्यांनी मला ही चूक लक्षात आणून दिली की अर्जुनाचा पांचजन्य श्लोक नाही, शंख नाही आहे, त्यांचा देवदत्त आहे. आणि पांचजन्य शंख जो आहे तो ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्णाचा आहे. असं त्याच्याबद्दल मी जी चूक झाली दिलगिरी व्यक्त करतो. आणि ज्या श्रोत्यांनी मला चूक दाखवून दिली आहे त्यांचे मी फार आभार मानतो. असंच आपला स्नेह असावा हीच विनंती. मित्रांनो, आजकाल आपण जिथे पाहतो तिथे सार्वजनिक स्थान असो किंवा काही असो, तिथे लिहिलं असतं, तुम्ही कॅमेऱ्याच्या नजर कैदेत आहात. हे वाचून माणूस सतर्क होतो. जेव्हा की आपलं हे ईश्वर निर्मित जे यंत्र आहे म्हणजे मनुष्य देह जे आहे, आपण विसरतो की आम्ही प्रत्येक वेळी देवाच्या नजरबंदीत असतो. ती नजर कधी न खराब होते, न बंद होते, न कुणाच्या नियंत्रणात असते. म्हणजे लक्षात असावे की आम्ही सदैव देवाच्या नजर कैदेत आहोत, सावध राहावं. असो मित्रांनो, येत्या 22 एप्रिलला माझे मार्गदर्शक गुरु कैलासवासी श्री सुनीलजी चिंचोळकर यांची 8वी पुण्यतिथी आहे. त्यांचं स्मरण करून आजचं जे चिंतन मी त्यांना श्रद्धांजली म्हणून अर्पित करतो आहे. आणि त्यांचं पुस्तक मनःशांती या पुस्तकातूनच आजचं हे व्हिडिओ तयार केलेला आहे. असो मित्रांनो, सध्या जबलपूर येथील समर्थ वाङ्मय प्रचार समितीद्वारे मनाच्या श्लोकाचं सामूहिक हस्तलेखन सुरू आहे. त्यात भरपूर प्रतिसाद मिळत आहे. जवळजवळ 150च्या वर समर्थ भक्तांनी यात भाग घेतला आहे आणि ते लेखन करून राहिले. तर मला असं वाटलं की एखादं चिंतन आपण मनाच्या श्लोकावर करावं. म्हणून मी आज जे व्हिडिओ तयार केला आहे त्या मनाच्या श्लोकावर आहेत. आपणास आवडल्यास जरूर सांगा. मित्रांनो, आपल्या शरीराच्या पोषणासाठी आहार फार आवश्यक आहे, भोजन आवश्यक आहे. आणि ज्याप्रमाणे आपण भोजन किंवा आहार घेतो त्याप्रमाणे आपलं रक्तप्रवाह तयार होतो, आपला स्वभावसुद्धा त्याप्रमाणे तयार होतो. आपल्याकडे नैवेद्य दाखवायची परंपरा आहे आणि भोजन समय श्लोकसुद्धा आपण म्हणतो. समर्थ रामदासांचा श्लोक आहे, चनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषित जावे, हरी चिंतने अन्न जेवीत जावे, हरी श्री हरी पाविये तो स्वभावे. जय जय रघुवीर समर्थ. आपला जसा आहार असेल त्याप्रमाणे आपले गुण होतात, आपला स्वभाव तयार होतो. जर आपण सात्विक जेवत असाल तर आपले गुणसुद्धा सत्वगुणी राहतात. आपण जर तामसिक आहार जास्त घेतला तर आपला रजतम गुण होतो. आपल्या त्याप्रकारे आपले स्वभाव तयार होत असतात. आपल्या ऋषीमुनींनी जुन्या काळी आहारशास्त्राबद्दल खूप अभ्यास केला आहे आणि संशोधन पण केले आहे. त्यांनी शोध लावला आहे की जर राग आहे तुमच्या मनामध्ये, क्रोध आहे आणि त्यावेळेस तुम्ही जर जेवता आहात तर त्याचा परिणाम चांगला होत नाही. जेवताना म्हणून म्हटलेलं आहे की आईने राग असताना बाळाला दूध पाजू नये, अन्यथा ते जे दूध आहे त्या दुधाच्या द्वारे बाळाच्या मनात
बाळाच्या हृदयात क्रोध संक्रमित होतो. आपण जेवताना श्लोक म्हणतो, पुरातन काळापासून ही आपली ही पद्धत आहे. यज्ञकर्म, याला यज्ञकर्म म्हणतो. अन्न हे परब्रह्म आहे असं आपण म्हणतो. आणि शांत मन असेल तर आपण जेवत आहो तर आपल्याला मीठ भाकरसुद्धा गोड लागते. आणि जर मन अशांत असेल, शांत नसेल, तर तुम्ही श्रीखंड पुरीसुद्धा खा, आनंद येणार नाही. असं करे बचर बचर तुम्ही खाल. मित्रांनो, स्वयंपाकघरामध्ये आणि भोजनगृहात प्रसन्न वातावरण पाहिजे. जेवताना उदबत्ती, सुगंधी उदबत्ती असावी, रांगोळी असावी, सौम्य संगीत असावं. आणि गृहिणी जेव्हा स्वयंपाकघरात स्वयंपाक करते तेव्हा तिचं मनसुद्धा शांत प्रसन्न असावं. तिच्या मनामध्ये त्यावेळेस काही चलबिलच चालू असेल, किंवा क्रोध चालू असेल, काही वाईट विचार चालू असेल, तर त्या अन्नावर त्याचा तसा त्याप्रमाणे परिणाम होतो. संगीताचा अभ्यास, सौम्य संगीत असावं, त्याचा चांगला परिणाम असतो. पण संगीताचा अभ्यास सर्वांना नसतो. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे, अति आदरे घोषे म्हणावे, म्हणजे मोकळ्या मनाने नामोच्चार करून श्लोक म्हणावे. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागला तत्वता सार चिंता, तया ते मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेते. आपल्याकडे बहुतेक पुरुष म्हणजे प्रमुख अशा प्रकारे व्यवस्था कुटुंबाची आहे. आणि कुटुंबाचा जो प्रमुख पुरुष असतो तो कमवताना असतो. कधी कधी त्याच्या मनामध्ये हा विचार असतो की हा मी कमवतो आहे, एवढी मेहनत करते, मला इतका पैसा मिळतो आहे, आणि तर माझ्यामुळे हे पोरंबाळं, हे सगळे घरचे लोक यांचं पालनपोषण होत आहे अशा प्रकारे. पण हा जो अहंकार आहे पुरुषाचा थोडा कमी झालेला आहे, त्याला तडा बसला आहे. कारण आजकाल स्त्रियासुद्धा नोकरी करू लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे पुरुषांच्या अहंकाराला तडा होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलवी तो हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाची भजन चुकू नका. अरे आधी चारा निर्माण केला आहे देवानी, मग पिल्ले तयार केले. आधी मातेच्या स्तनात दूध तयार केला आहे, मग बाळाला जन्म दिलेला आहे. अजगर न करे चाकरी, पंछी न करे काम, दास मलिक कह गए सबका दाता राम. संत मलिकने असं म्हटलेलं आहे. आणि समर्थ रामदास स्वामीसुद्धा म्हणतात, आम्ही कोण कोणाचे खातो, श्रीराम आम्हाला देतो. या प्रसंगात एक उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकामध्ये गडहिंग्लज जवळ एक सामनागड म्हणून एक किल्ला होता. आणि 1670मध्ये त्या काळामध्ये दुष्काळ पडला होता. दुष्काळामध्ये लोकांचे हाल होत होते, लोकांना खायला प्यायला मिळत नव्हतं, 2 वेळेचं जेवण नव्हतं मिळत. म्हणून शिवाजी महाराजांनी विचार केला की या किल्ल्यामध्ये बांधकाम सुरू करावं, मजुरांना काम मिळेल लोकांना. आणि त्यामुळे त्यांनी काम सुरू केलं. आणि काय म्हणता, शेकडो मजदूर तिथे काम करू लागले आणि लोकांना ते किल्ल्याचं काम वाढत गेलं. असं काम चालू असताना एकदा समर्थ रामदास स्वामी त्या किल्ल्यामध्ये पोहोचले. आणि ते पण जे काही बांधकाम चालू होतं ते बांधकाम पाहू लागले. शिवाजी महाराज त्यांच्याबरोबर होते. शिवाजी महाराज सगळं सांगत होते कसं का काम सुरू आहे, काय असर आहे. आणि असं बोलता बोलता त्यांच्या मनामध्ये थोडासा एक काहीतरी हे आलंच आहे की मी हे एवढं काम काढलेलं आहे, म्हणून आज हे शेकडो मजूर एवढे यांना 2 वेळचं जेवण मिळत आहे, त्यांना पैसा मिळून नाही, असा त्यांच्या मनामध्ये किंचित थोडासा काही हेला. पण समर्थ रामदास स्वामी तर अंतर्यामी आहे, ते सगळ्यांचा स्वभाव ओळखतात. समर्थांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, एक खडक होतं तिथं, त्यांनी एक खडक फोडायला सांगितलं. तर बेलदाराने ते खडक फोडला. आणि ते खडक फोडल्याबरोबर काय असते, त्या खडकामध्ये लोटाभर पाणी व जिवंत बेडकी निघाली. आणि हे पाहत शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी दोघे आश्चर्याने चकित झाले. काय आहे हे? म्हणजे समर्थ दाखवतात आहे की त्या
दगडामध्ये खडकामध्ये जे बंद आहे, आतमध्ये पाणी आहे आणि बेडकी जिवंत आहे, तर कोण हे करताय? हे कसं काय झालं? तो राम हे सर्व करतो आहे. अशा प्रकारे समर्थांनी शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जो थोडासा हे झाला होता त्याच्याबद्दल त्यांना ती जाणीव करून दिली. आपल्याकडे नैवेद्य दाखवायची परंपरा आहे जुन्या काळापासून. ही नैवेद्य का दाखवतो आपण देवाला? ही कृतज्ञतापोटी की देवा मला हे 2 वेळचं जेवण मिळत आहे, म्हणून हे आधी आपण देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करतो आणि मग आपण ते आपलं जेवण करतो आणि जेवताना आपण श्लोक म्हणतो. अशा प्रकारे अन्नाचं महत्त्व, जेवणाचं महत्त्व आहे आणि त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह होतो, आपला स्वभाव तयार होतो. मनाच्या श्लोकामध्ये पहिला श्लोक जो आहे, जो समर्थांनी लिहिला आहे, तो आहे गणेश, शारदा आणि सद्गुरू यांच्या स्तवनाचा समास आहे. आणि शेवटचा समास जो आहे 205वा, हा आहे फलश्रुती. याला फलश्रुती समास शेवटचा समास आहे. हे म्हणजे पूर्ण मनाच्या श्लोकाचा काय फलश्रुती आहे, त्यांनी काय फायदा होतो, काय आपल्याला प्राप्त होतं साधकाला, ते या श्लोकाद्वारे सांगितलेलं आहे. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. जय जय रघुबी. आता फलश्रुतीमध्ये अशी नाही आहे काही भौतिक वस्तू आपल्याला याच्यात मिळणार नाही आहे की आम्ही हे मनाच्या श्लोकाचा अभ्यास केला जाता, हे अध्ययन केलं तर आम्हाला खूप संपत्ती मिळेल, आम्हाला चांगली नोकरी मिळेल, आमच्या घरदारं होतील, मुलंबाळं होतील, अशी फलश्रुती नाही आहे याच्यामध्ये. म्हणजे भौतिक वस्तू ते प्रलोभन नाही आहे. ते म्हणतात मतिमंद जे आहे, मतिमंद म्हणजे जेव्हा कमी बुद्धी असते, कमी बुद्धीवाले जो असतात ते श्रद्धावान असतात आणि जे बुद्धिमान असतात ते तर्कवादी असतात. विश्वासिता शब्द इथे याच्यामध्ये आलेला आहे. म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. विश्वासता म्हणजे श्रद्धावान. जे कमी बुद्धिवाले आहेत म्हणजे मतिमंद आहे ते श्रद्धावान असतात. गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम संशयात्मा विनश्यती. म्हणजे परमार्थ जो आहे तो बुद्धीने चालत नाही, श्रद्धा लागते, समर्पण लागते, भक्ती लागते. आपल्या जितके पण संत जितके होऊन गेले आहेत ते कोणी संत महाविद्यालयाने त्यांनी शिक्षण घेतलं नाही आहे, पण महाविद्वान होते. कशामुळे? तर फक्त त्यांची भक्ती आणि श्रद्धा. भक्ती आणि श्रद्धा जर आहे तर तुमची बुद्धीसुद्धा वाढते. त्याप्रमाणे गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेलं आहे की जर तुम्ही सतत श्रवण करत राहाल तर त्याचा एक फायदा होतो की श्रवण करता करता आपल्याला आपले दोष लक्षात येतात आणि आपल्यामध्ये जो एक प्रकारे आत्मघृणा तयार होत जाते आणि श्रवणाने साधक तयार होतो. म्हणून समर्थांनी या श्लोकामध्ये साधना योग्य म्हटलं. मती मंदते साधना योग्य होती. साधना योग्य म्हणजे साधक, साधक तयार होतो श्रवणाने. अशा प्रकारे श्रवणाने चांगलं जर श्रवण केलं तर योग्य साधक तयार होतो. ही फलश्रुती अशा प्रकारे याच्यामध्ये शेवटच्या समासात श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे मनाच्या श्लोकाची फलश्रुती आणि मी आपल्याला याच्या थोडंसं सांगितलं. त्याबद्दल आपला अभिप्राय मला सांगा, कसं कळू द्या आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.